नमस्कार मित्रांनो, शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. MBA CETचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपला MBAचा फॉर्म आपण भरू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता किंवा गुगलमध्ये महासीईटी टाकून पण तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आपल्याला येथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला आता नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपण फर्स्ट टाइम फॉर्म भरत आहे, त्यामुळे नवीन रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला सर्वात आधी डिजिलॉकरचं अकाउंटमध्ये आपल्याला अपार आय डी काढून घ्यायचा आहे. तर अपार आय डी कसा काढायचा याचा व्हिडिओ पण मी आमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. त्याला पण सविस्तरपणे बघून घ्यायचा आहे आणि अपार आय डी काढून घ्यायचा आहे. त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला सर्वप्रथम आपला स्वतःचा ईमेल आय डी, त्याच्यानंतर पासवर्ड, ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर बघा, तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. जो तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर आलं पाहिजे, एक स्मॉल लेटर आलं पाहिजे, एक चिन्ह आलं पाहिजे म्हणजे स्पेशल कॅरेक्टर, @ वगैरे, हॅशटॅग आणि नंबर्स आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचं नाव @1234 किंवा तुम्हाला जो पासवर्ड आवश्यक असेल तो पासवर्ड तुम्ही इथे एंटर करा. त्याला पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड करा. कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर इथे फुल नेम ॲज पर आधार कार्ड, तुमच्या आधार कार्डवरती जसं नाव असेल तसं नावाचं स्पेलिंग पूर्णपणे इथे टाईप करा. इथे आपल्याला मार्कशीटनुसार टाकायचं नाही आहे, इथे तुमच्या आधार कार्डनुसारच टाकायचं. त्याच्यामुळे आधार कार्डवर जसं नाव असेल तसं नाव तुम्ही इथे एंटर करा. त्यानंतर इथे जन्मतारीख एंटर करा. तुमची जन्मतारीख जे आधार कार्डवर असेल, जे तुमची लिगली जन्मतारीख असेल ते तुम्ही इथे एंटर करा. त्याच्यानंतर बघा, सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल व्हेरिफिकेशनचा मेल येईल. त्याच्यासाठी तुमचा ईमेल ओपन करा. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या PCवरती असणारा ईमेल ओपन करायचा आहे. त्याच्यावरती असा MHCET व्हेरीफाय ईमेल अशा प्रकारे एक मेल येईल. त्या मेलला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघा, इथं व्हेरीफाय ईमेल असं ब्ल्यू कलरची पट्टी दिसेल. याच्यावरती लिंकवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्याला व्हेरीफाय ईमेल केल्यानंतर प्रोसीड टू डिजिलॉकर या पेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डिजिलॉकरमध्ये आपल्याला सर्वप्रथम आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर इथे तुमच्या आधार रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे आपलं व्हेरिफिकेशन, आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल आणि इथे सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा, तुमचा डिजिलॉकरचा जो तुम्ही पिन सेट केलेला आहे तो पिन तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. जर पिन आठवत नसेल तर खाली फॉरगेट माय पिन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही फॉरगेट पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पिन टाकल्यानंतर. यानंतर बघा, इथे इश्यूड डॉक्युमेंट्समध्ये सिलेक्ट ऑल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याला अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर बघा, आपला अपार आय डी येथे ॲटोमॅटिक येऊन जाईल. जर तुम्ही अपार आय डी ऑलरेडी जनरेट केलेला असेल, अगोदर जनरेट केलेला असेल तर इथे अपार आय डी आपला येऊन जाईल. इथे आपलं नाव येते आधार कार्डनुसार. ठीक आहे, नंतर इथं डेट ऑफ बर्थ, इथं आपला आधार आय डी, नंतर क्लिक हेअर टू व्ह्यू कॉपी युअर अपार आय डी. तर हा अपार आय डी आपल्याला डाउनलोड करून ठेवायचा आहे. याला सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा प्रिंट करून ठेवायचा आहे. ठीक आहे, या कार्डवरती जो अपार आय डी असते तो अपार आय डी आपल्याला आता येथे एंटर करायचा आहे. इथे अपार आय डी एंटर करा. अपार आय डी टाकल्यानंतर समोर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा, खाली कॅन्डिडेट नेम ॲज पर SSC HSC मार्कशीट, 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवरती जसं तुमच्या नावाचं स्पेलिंग असेल तसं स्पेलिंग तुम्ही येथे एंटर करा. याच्यामध्ये एक विशेष लक्षात घेण्यासारखं आहे की जे स्टेट बोर्डाचे विद्यार्थी आहे त्यांचं आडनाव पहिले असते, नाव नंतर वडिलांचं नाव. तर तुम्हाला जसं तुमच्या मार्कशीटवरती असेल, जर आडनाव आधी असेल तर आडनाव टाकायचं आहे, नंतर वडिलांचं तुमचं नाव आणि वडिलांचं नाव. त्यानंतर वडिलांचं नाव, मदर्स नेम, आईचं नाव. नंतर आपल्याला इथे रिलिजन विचारले जाते, रिलिजन कोणतं आहे. रिलिजनमध्ये हिंदू, बुद्धिस्ट,
जे तुमचं असेल ते तुम्ही इथे एंटर करा. नंतर रिजनमध्ये तुम्ही ग्रामीण भागात राहता की शहरी भागात, रुरल, अर्बन, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर मदर टंगमध्ये तुमची मातृभाषा, नॅशनॅलिटीमध्ये इंडियन, नंतर ॲन्युअल इन्कममध्ये जे तुमची इन्कमची रेंज असेल ते रेंज तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. नंतर मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्हाला इथे तुम्ही मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते ऑप्शन घ्यायचं आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला इथं पतीचं किंवा पत्नीचं नाव एंटर करायचं आहे आणि अनमॅरिड असाल तर काही गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये आपल्याला जो ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवरती आहे किंवा जो ॲड्रेस तुमचा राहण्याचा आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर बघा तुम्हाला इथे पूर्ण स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, संपूर्ण माहिती इथे फिलअप करायची आहे. नंतर तुम्हाला इथे व्हिलेज निवडायचं आहे. जे तुमचं गाव असेल ते गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर पिनकोड एंटर करायचा आहे. पिनकोड तुमच्या आधार कार्डवरती असतो. इथे STD कोड जर तुम्हाला माहिती असेल तर टाकायचा, अन्यथा टाकण्याची गरज नाही. त्याच्यानंतर इथे अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. नंतर करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर तुमचा सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर अदर डिटेल्समध्ये बघा आपल्याला डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर इथं यस करायचं आहे. त्याच्यानंतर मायनॉरिटी डिटेल्समध्ये नो करायचं आहे. जे मायनॉरिटीमध्ये येतात त्यांनी यस करायचं आहे. त्याच्यानंतर हँडिकॅप आहेत का, आपण डिसॅबिलिटी आहे का, तर इथं यस नो जे असेल, जर असाल तुम्ही तर यस करायचं आहे. त्याची टाईप निवडायचं आहे, टाईप ऑफ डिसॅबिलिटी. नंतर सब टाईप ऑफ डिसॅबिलिटी निवडायची आहे की कोणत्या प्रकारची हँडिकॅप आहे तुम्ही, कोणत्या प्रकारची डिसॅबिलिटी आहे. तर त्याच्या पूर्ण लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टनुसार तुम्ही तुमची कॅटेगरी निवडायची आहे डिसॅबिलिटीची. ठीक आहे. नंतर तुम्हाला रायटर पाहिजे का, जर तुम्ही डिसॅबिलिटी यस केलं तर तुम्हाला रायटरचं ऑप्शन येते. तुम्हाला एक्स्ट्रा टाईम हवा का त्याचा ऑप्शन येते. तर ते तुम्हाला यस नो करायचं आहे. ज्याची तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुमचं डिसॅबिलिटी नेचर परमनंट आहे की टेम्पररी आहे ते निवडायचं आहे. नंतर UDID नंबर म्हणजे तुमचा डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचा नंबर, हँडिकॅप सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. जर तुम्ही हँडिकॅप नसाल तर हे कोणतीही गोष्ट तुम्हाला टाकायची आवश्यकता नाही. इथे नो करायचं आहे. आणि समोर बघा 10वीचं पासिंग वर्ष तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. जे तुमचं 10वीचं पासिंग वर्ष असेल SSC बोर्डाचं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर 10वीचं बोर्डचं 10वीच्या मार्कशीटवरील तुम्ही पासिंग इयर टाकल्यानंतर बघा इथे पर्सेंटेज टाकायचे आहे. जे पर्सेंटेज असेल ॲक्युरेट ॲज इट इज जसं मार्कशीटवरती आहे तसे टाकायचे आहे. नंतर तुम्ही कोणत्या बोर्डातून पासआउट झालेले आहे, स्टेट बोर्डातून की CBSE बोर्डातून झालेले आहे त्याचे ऑप्शन तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर कोणत्या राज्यामध्ये तुमची स्कूल होती त्या राज्याचं नाव निवडायचं आहे. नंतर तुम्ही यावर्षी 12वीत आहेत काय, आता MBAचा फॉर्म भरत आहे तुम्ही त्याच्यामुळे इथं नो येणार आहे. जे विद्यार्थी 12वीवरती फॉर्म भरत आहे म्हणजे MST, CET, PCM, PCB ग्रुपचा त्यांना इथं यस करावं लागेल कारण ते IPR आहेत. आणि जे विद्यार्थी MBAचा किंवा MCAचा B.Edचा फॉर्म भरत आहे त्यांना इथं नो करून इथं पासिंग वर्ष 12वीचं पासिंग वर्ष निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथं पर्सेंटेज कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे, ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स, आउट ऑफ मार्क्स. ठीक आहे. ऑप्टेन मार्क्स इथे तुम्हाला एंटर करायचे आहे. फॉर एक्झाम्पल 600 पैकी 540 मार्क्स मिळाले, पर्सेंटेज ऑटोमॅटिक कन्वर्ट होऊन येतात. याचे तुम्हाला सेव्ह चेंजेस करायचे आहे. नंतर तुम्हाला पुढील स्टेप आहे महत्त्वाची, ज्याच्यासाठी आपल्याला CETसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. CET रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला बघा येथे आपल्याला आता MBA MS CETसाठी अप्लाय करायचं आहे. MBA CET 2026साठी. तर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आता एक ऑप्शन येईल ज्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्याची सर्व माहिती या इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर पण दिलेलं आहे MBA CETचं, ते डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि त्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे. आणि या इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला फीज किती लागेल, नंतर सर्व इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे महत्त्वाच्या त्या तुम्हाला अगोदर वाचून घ्यायच्या आहेत. त्या इन्स्ट्रक्शन वाचून घेतल्यानंतर तुम्हाला फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे. तर बघा MBAचे 2 सेशन होणार आहे. तर प्रत्येक सेशनसाठी म्हणजे एका सेशनसाठी तुम्हाला
कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 1300 रुपये फी आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 1500 रुपये फी आहे. ठीक आहे. जर तुम्ही 2 सेशन भरायचे असले तुम्हाला कॅटेगरीत असाल तर 1300 प्लस 1300 2600 रुपये फी लागेल. तसं पूर्ण डिटेल्स तिथं दिलेले आहे, फी स्ट्रक्चर दिलेलं आहे, तुम्हाला तिथं चेक करायचं आहे. नंतर तुम्हाला सबमिट करून समोर आपण प्रोफाईल भरताना म्हणजे फर्स्ट रजिस्ट्रेशन करताना आपण जे इन्फॉर्मेशन टाकलेले आहे ते इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यामध्ये एडिट करता येत नाही, तर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. नंतर बघा ॲड्रेसच्या पेजवरती पण तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. समोरची स्टेप आहे आपले डोमेसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स. याच्यामध्ये आपल्याला डिसेबिलिटी, नंतर ऑर्फन डिटेल्स, तुम्ही अनाथ आहेत का असाल तर यस, नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर कॅटेगरी इन्फॉर्मेशनमध्ये आर यू डोमेसाईल इन महाराष्ट्र तर यस करायचं आहे. नंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे तुमची. कास्ट कॅटेगरी निवडल्यानंतर इथं तुम्हाला सबकास्ट निवडायची आहे, म्हणजे तुमचे पोटजात कुणबी आहे की माळी आहे, जे असेल ते तुमची कॅटेगरीमधली सबकास्ट तुम्हाला इथे निवडायची आहे. इथं जातीचे नाव निवडल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर अवेलेबल करायचं आहे. नंतर जात प्रमाणपत्राचा नंबर म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तिथे एंटर करायचा आहे. डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर अवेलेबल क्लिक करायचं आहे, नसेल तर नॉट अप्लाइडवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही जर अप्लाय केलेलं असेल, तुमच्याकडे पावती असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी तुम्ही काढायला टाकलेली असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडिटीचा ॲप्लिकेशनचा नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. नंतर तारीख याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे. एक लक्षात घ्या, जर तुमच्याकडे आता व्हॅलिडिटी नसेल तरी पण तुम्ही कॅटेगरीतून अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस व्हॅलिडिटी असणे अनिवार्य केलेले आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे आता व्हॅलिडिटी नसेल तरी तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता. व्हॅलिडिटीचा फॉर्म भरून घ्या. हा MBA CETचा फॉर्म भरल्यानंतर व्हॅलिडिटीचा फॉर्म भरून घ्या, डॉक्युमेंट जमा करा आणि व्हॅलिडिटी काढायला टाकून द्या. तोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी ॲडमिशन प्रोसेसपर्यंत येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे मायनॉरिटी डिटेल्समध्ये तुम्हाला नो यस, जेव्हा तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असाल तर यस करायचं आहे, नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नॉन क्रिमिनलमध्ये पण तुम्ही असाल तर अवेलेबल करायचं आहे, नॉन क्रिमिनलमध्ये येत नसाल तर नॉट अवेलेबल क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा SSC इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला 10वी नंतर HSC इन्फॉर्मेशनमध्ये 12वीची माहिती ॲटोमॅटिक फिलअप होऊन येईल ॲज पर प्रोफाईल. आपण ग्रॅज्युएशनमध्ये ॲपियर आहात का, म्हणजे फायनल इयरला तुम्ही जर ग्रॅज्युएशनमध्ये शिकत असाल तर तुम्हाला ॲपियर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर पास झालेले असाल तर पास या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ॲपियरिंग असाल तर कोणत्या फील्डमधून म्हणजे कोणत्या ब्रँचमधून BSc आहे की BA आहे की BCom आहे ते फील्ड तुम्हाला तिथं निवडायची आहे. जर तुम्ही पास झालेले असाल तर तुम्हाला येथे पास होऊन नंतर तुम्हाला येथे पासिंग इयर कोणत्या वर्षी पास झालेले आहे, ब्रँच कोणती होती म्हणजे तुम्ही कशात BSc मध्ये केलं की BA मध्ये केलं ग्रॅज्युएशन ते तिथे तुम्हाला निवडायचं आहे. नंतर ग्रॅज्युएशन टाईपमध्ये तुम्हाला पर्सेंटेज होते की CGPA आहे ते ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. नंतर पर्सेंटेज, फॉर एक्झाम्पल आपण पर्सेंटेज घेऊया. जर पर्सेंटेज असाल तर कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे, तर टोटल मार्क्स ऑफ 10 मार्क्स तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. पर्सेंटेज ॲटोमॅटिक जनरेट होऊन येतील. त्यानंतर तुम्हाला येथे क्लास अवॉर्डेड म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले आहे की सेकंड क्लासमध्ये झालेले आहे की डिस्टिंक्शनमध्ये झालेले आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. नंतर तुमचं ग्रॅज्युएशन किती वर्षांचं आहे तर ते तुम्हाला आकडा निवडायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. समोर आल्यानंतर बघा समोरच्या स्टेपवरती आपल्याला एक्झाम सेंटर सिलेक्शन आहे. आता सर्वात आधी आपल्याला इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे की परीक्षा प्रयत्न निवडा, म्हणजे तुम्हाला बोथ अटेम्प्ट द्यायचे आहे की फर्स्ट अटेम्प्ट द्यायचा म्हणजे तुम्हाला 2 वेळा एक्झाम द्यायची आहे की 1 वेळा द्यायची आहे. इथं जर आपण फर्स्ट अटेम्प्ट निवडला तर तुम्हाला रेग्युलर फी जी आहे तेच लागेल. बोथ अटेम्प्ट निवडला तर तुमची फी डबल होऊन जाईल. ठीक आहे. जर समजा कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट निवडला तर तुम्हाला 1300 रुपये आणि दोन्ही ऑप्शन निवडले तर 2600 रुपये फी लागेल. नंतर तुम्हाला इथे 4 एक्झाम सेंटरचे डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे. हे प्रेफरन्स नंबरनुसार तुम्हाला निवडायचे आहे. कोणतेही निवडू शकता तुम्ही महाराष्ट्रातले, तिथं लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टपैकी 4 एक्झाम सेंटरचे डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर बघा येथे कोणत्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे आणि
खाली टिक मार्क करून सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आपण प्रोफाईलमध्ये फोटो सिग्नेचर वगैरे अपलोड केलेली आहे, त्याच्यामुळे ते ॲटोमॅटिक येऊन जाईल. जर केलेली नसेल तर तिथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्याच्यानुसार, किंवा आपला एखादा MST CETचा वगैरे किंवा BEdचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये दिलेला आहे की फोटो सिग्नेचर कशी अपलोड करायची आहे. तिथे इन्स्ट्रक्शननुसार तुम्ही साईज वगैरे अपलोड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जे प्रिव्ह्यू पेज येईल त्याला पूर्ण बारकाईने वाचून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. नंतर पेमेंट भरायचं आहे. पेमेंटसाठी तुम्हाला या ऑप्शनवरती यायचं आहे. येथे बघा आपण बोथ अटेम्प्टसाठी क्लिक केलेलं आहे, त्याच्यामुळे 2600 रुपये फी आलेली आहे. तर ही फी ऑनलाईन पेमेंट भरण्यासाठी तुम्हाला या चेकबॉक्सवरती इथं टिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर बघा प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पे व्हाय UPI या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पे विथ UPI QR इथे क्लिक करून जनरेट QR कोड या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. किंवा तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या पेमेंट मोडनं अप्लाय करायचं असेल तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वेगवेगळे ऑप्शन आहे, त्याच्यावरून तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा शिवगणेश ऑनलाईन, माता महाकाली रोड, रंगाई टावर, मलकापूर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.